सीमा पाहते की तिचं स्वप्न काही एवढं भयानक नव्हतं, पण तरीही ती कशी तरी घाबरून गेली. तिचा गळा कोरडा पडला होता. हल्ली असं वारंवार होतं. ती या समजुतींवर विश्वास ठेवत नव्हती की स्वप्न काही शुभ अशुभ संकेत देतात. पण का कोण जाणे, सध्या ती स्वप्नांचा अर्थ सांगणाऱ्या त्या कॅलेंडरचा शोध घेत असे. काय करावं? मैत्रिणी तिला घाबरवतातच. कधीकधी ती एखादं स्वप्न सांगून विचारते, मरण पावलेला प्राणी दिसणं म्हणजे काय? किंवा एखादं घर कोसळताना पाहणं कशाचं लक्षण असतं? तेव्हा मैत्रिणी मोठमोठ्या डोळ्याने तिचं भविष्य सांगू लागतात. अजून तुझ्या अडचणी संपलेल्या नाहीत. खूप मोठी आपत्ती येणार आहे तुझ्यावर. मुलींची नीट काळजी घे. हे ऐकून सीमा घाबरून जाते. तिच्या या दोन निरागस मुलींचं सुखच तिच्या आयुष्यातलं सर्वस्व आहे. ती त्यांची काळजी कशी घेत नाही? दोघेही गाढ झोपले आहेत. सीमा मात्र कित्येक दिवसांपासून अशा गाढ झोपेसाठी तडफडते आहे. जरा झोप लागलीच तरी भयंकर स्वप्न दत्त म्हणून समोर उभी टाकतात आणि झोप उठून जाते. सीमाने घड्याळाकडे पाहिलं. रात्रभर उलटून गेली होती. आता 3 वाजले होते. स्वप्नाच्या अस्वस्थतेने आणि घशाला कोरड पडल्याने तिच्या कपाळावर घामाचे थेंब चमकत होते. ती झोपेतून उठली. माठातून पाणी काढून एकाच घोटात प्यायली. मग पदराने कपाळ पुसत परत झोपायला गेली. तिने खोलीभर नजर फिरवली. हात छोटासा खोली तिचं संपूर्ण घर होतं. नाही वेगळं स्वयंपाकघर, नाही स्टोअर, नाही बैठक. याच खोलीत सगळं काही. शेगडीची उष्णता रात्रभर भासत राहायची. खोलीला लागून एक लहानसा बाथरूम आणि छोटीशी बाल्कनी होती. सीमाला वाटलं की दरवाजा उघडून बाहेरची थोडी हवा आत येऊ द्यावी, पण तिची हिंमत झाली नाही. रात्रीचे 3 वाजले म्हणजे सकाळ होत नाही. ती तशीच पडून राहिली. परत तिच्या डोक्यात स्वप्न घोळायला लागलं. एका मोठ्या खड्ड्यात पडून तिची मोठी मुलगी परी रडत होती आणि चित्रा तिला रडताना पाहून हसत होती. हे कसले स्वप्न? एवढं का घाबरायचं? ती घाबरली तरी का? परीचं खड्ड्यात पडणं की चित्राचं हसणं? चित्रा हसत का होती? कदाचित तिनेच परीला धक्का दिला असावा. सीमाच्या अंगावर सरकन काटा आला. हे फक्त स्वप्न होतं. गेलं आणि संपलं. पण त्याची सावली अजूनही तिच्या मनात भीतीसारखी पसरत होती. तिच्या मनात असं वाटत होतं जणू काही घरात एखादं वादळ घोंघावत गेलं आणि भिंती हादरल्या. हे स्वप्न तिला भूतकाळात घेऊन जात होतं. तो भूतकाळ जिथे तिने कित्येकदा स्वतःशी वचन दिलं होतं की पुन्हा त्या आठवणींमध्ये रमायचं नाही. आठवणी धुसर होत्या, पण काहीसं समाधान वाटत होतं. ती त्या आठवणींना अधिक स्पष्ट होऊ देणार नव्हती. पण हा निर्धार फार काळ टिकला नाही. हळूहळू सगळ्या आठवणी पुन्हा चमकदार होत गेल्या. तिला ही एक बहीण होती, रूपा. रूपा नेहमी तिची चॉकलेट्स, खेळणी, कपडे हिसकावून घ्यायची. सीमा कधी तिच्यावर जिंकू शकली नाही आणि कधी जिंकायचा हा प्रयत्नही केला नाही. लहान बहिणीशी काय जिंकायचं आणि काय हरायचं? ती आनंदाने आपली चॉकलेट्स, खेळणी, कपडे रूपाला देऊन टाकायची. पण रूपाचा विजय भाव मात्र तिला खटकायचा. तिला वाटायचं, काश रूपाला समजलं असतं की तिच्या विजयाचे कारण माझी कमजोरी नाही, तर माझं प्रेम आहे. लहान बहिणीवरचं प्रेम. पण रूपा कधी बदलली नाही आणि ती बदलणारही नव्हती. बालपण मागे पडत गेलं, पण रूपाचा स्वभाव काही बदलला नाही. चित्राच्या जन्माच्या वेळी जेव्हा रूपा सीमाच्या घरी आली, तेव्हा तिने तिचा नवरासुद्धा हिरावून घेतला. सीमा हादरून गेली होती. 5 वर्षांचा संसार काही दिवसातच मोडकळीस आला. सीमाचा विश्वासच उडाला होता, पण ती स्वतः तुटून पडली होती. तिने आपलं घर टिकवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केला. सर्वात आधी तिने प्रसादशी बोलायचं ठरवलं. हे सगळं का झालं प्रसाद? सांग ना, असं का केलंस? मी तुझ्या आयुष्यात एवढी महत्त्वहीन झाले का? एवढ्या लवकर? फक्त 5 वर्षांत? प्रसादने सपाटाने भावनाशून्य शब्दात उत्तर दिलं. असं काही नाही सीमा, तुझं महत्त्व अजूनही तसंच आहे. सीमाला थोडं समाधान वाटलं. म्हणजे ही फक्त एक चूक असेल जी घडली असेल. काही हरकत नाही, सगळं ठीक होईल. तिने मनात विचार केला. पण वरकरणी कठोर राहत ती प्रश्न विचारत राहिली. जर माझं महत्त्व कमी झालेलं नाही तर तू असं का केलंस? रूपा अजाण आहे, पण तुला तरी विचार करायला नको होतं. प्रसादच्या आवाजात चिडचिड होती. तू एवढ्या छोट्या गोष्टींचं एवढं मोठं प्रकरण का करत आहेस? सीमा सुन्न झाली. क्षणभर आधी तिच्या मनात उमटलेले विचार विरून गेले. मी मोठं प्रकरण करत आहे? मी? तुझ्यासाठी ही एवढी छोटी गोष्ट आहे? अरे तू माझ्या विश्वासाचा गळा घोटलास प्रसाद. आयुष्यभरासाठी मला वेदना दिल्यास. हो, काळ पुढे जाईल, या गोष्टी विसरल्या जातील, पण माझ्या मनात तुझ्याविषयी आधीचं प्रेम कधीच येणार नाही. कायम एक अविश्वास राहील. आणि फक्त माझ्यावरच नाही, तर तू माझ्या बहिणीलाही मूर्ख बनवलंस. प्रसाद अचानक चिडून ओरडला. कसली बळबळ करते आहेस? मी कोणालाच मूर्ख बनवलं नाही. मी कोणालाही त्रास दिला नाही. थोड्या वेळाने शांत होत एक एक शब्द जड उच्चारत तो म्हणाला. मी रूपाशी बोललो आहे. मी तिच्याशी लग्न करणार आहे. तीही तयार आहे आणि तूही इथं पूर्ण मान सन्मानाने राहू शकतेस. आता हे तुझ्यावर अवलंबून आहे. तू या गोष्टीचं मोठं प्रकरण करतेस का स्वतःचं आणि रूपाचं आयुष्य उद्ध्वस्त करतेस? प्रसादच्या या बेफिकीर उत्तराने सीमा अवाक झाली. ती त्याच्याकडे नुसती बघत राहिली.
तिचे हातपाय जळ झाले, शब्दच फुटेनासे झाले. गोष्टी इथपर्यंत वाढल्या आणि तिला कळलंच नाही. कुठल्या जगात वावरत होती ती? छपरावरचा पंखा मंद गतीने फिरत होता. दोन्ही मुली अजूनही गाढ झोपलेल्या होत्या. सीमाने पंख्याची गती थोडी वाढवली, पण त्याचा वेग तसाच मंद राहिला. मुलींच्या कपाळावर घामाच्या थेंबांचे मोती चमकत होते. सीमाने पदराने त्यांचे चेहरे अलगद पुसले. मग ती छताकडे बघत परत झोपली. नवऱ्याच्या उत्तराने तिचं मन दुखावलं होतं, पण अजूनही तिच्या मनात आशेचा धागा टिकून होता. सासूंकडून आशा. त्या काहीतरी करतील. त्या तशा कठोर स्वभावाच्या होत्या. सीमाला त्यांच्यासोबत राहून 5 वर्ष झाली होती, पण त्यांच्यासमोर ती नेहमीच झुकायची. शब्द तोंडातून बाहेर यायचेच नाहीत. पण आता बोलायलाच लागेल. तिला या घरातून हद्दपार करण्याचा कट रचला जात आहे आणि हे तिने दुर्लक्ष करून चालणार नव्हतं. हा तिच्या अस्तित्वाचा प्रश्न होता. ती बोलेल. अन्यायाच्या विरोधात बोलणं म्हणजे स्वतःच्या अस्तित्वासाठी उभं राहणं. लहान बहिणीसोबत खेळणी वाटून घेणं म्हणजे प्रेम असतं. मोठ्या बहिणीची मोठेपणाची भावना असते. पण नवरा काही खेळणं नव्हे. त्याला ती कसं वाटून घेणार? कसं दुसऱ्याला द्यायचं? पण काय करायचं जेव्हा स्वतः नवरा दुसरीकडे जाऊ इच्छितो? नुसतं जाणं नव्हे, तर पूर्णपणे नातं तोडून टाकू इच्छितो. तरीही ती प्रयत्न करणार होती. योग्य संधी मिळताच सीमाने सासूशी बोलायला सुरुवात केली. आई, प्रसाद रूपाशी लग्न करण्याचा विचार करत आहेत. सासूने थंड स्वरात उत्तर दिलं. हो, सांगत होता तो. सीमा आश्चर्यचकित झाली. म्हणजे तुम्हाला माहीत आहे? सासू निर्विकारपणे म्हणाली. हो, माहीत आहे. मग तुम्ही हे सगळं होऊ द्याल? मी काय करणार? सासू निर्विकारपणे म्हणाली. तुझी तर बहीण आहे. तिला तुझी चिंता करायला नव्हती का? 24 तास ती तुझ्या मागे पुढे नाचत होती. मग असं होणारच ना? सीमाला वाटलं होतं की लग्नाचं ऐकताच सासू संतापाने फुटेल. हे कसं शक्य आहे? मी जिवंत असताना हे कधीही होऊ शकत नाही, असं काहीतरी म्हणेल. पण त्या इतक्या शांत कशा? तिचा गळा दाटून आला. आई, तुम्ही हे कसं बोलू शकता? तुम्ही मला सून म्हणून या घरात आणलं आणि आता हे सगळं तुम्ही घडू द्याल? माझ्यासाठी काही करणार नाही? सासू थंडपणे म्हणाली. मी काय करणार? तुझीच बहीण आहे, तूच पहा. सीमा असहाय्य झाली. हो, ती माझी बहीण आहे, पण संसार तर तुमच्या मुलाचाच घडतो आहे ना. तुम्ही तुमच्या मुलाला समजावू शकता, रूपाचा विरोध करू शकता. मी तुला सांगितलं नव्हतं का की तुझ्या प्रसूतीसाठी तुझ्या आईकडे जाऊ नकोस? मी तुझ्या तब्येतीची काळजी घेत होती म्हणून तुला इथेच थांबवलं आणि मीच रूपाला बोलावून घेतलं होतं. सासूला सीमाचं हे बोलणं सहन झालं नाही. त्यांचा संताप उफाळून आला. मला काय माहीत होतं की तुझ्या बहिणीचा स्वभाव असा निघेल. तुझ्या आईने कोणते संस्कार दिले होते देव जाणो. आणि एवढं काही मोठं घडलंय असंही नाही. तुला कुणी घराबाहेर काढलं आहे का? प्रसाद म्हणतो की तो दुसरं लग्न करेल, पण तरीही तुला घरात मान सन्मानाने ठेवेल. त्याला जबाबदारीची जाण आहे. म्हणजे हे सगळं आधीच ठरलेलं होतं. तिच्या सासूनेच हे संस्कार दिले होते. वरतून उपकार गिनवत होत्या की घराबाहेर तरी काढलं नाही. सीमा संतापाने उफळली. अरे, हे लोक कोण आहेत मला घराबाहेर काढणारे? मी लग्न करून आले इथे. हे माझं घर आहे. आता मलाच याचा उपाय शोधावा लागेल. तिने या विषयावर ना आईला पत्र लिहिलं ना फोन केला. रूपाशी बोलायचंही मनात आलं नाही. पण प्रसाद प्रसाद तर तिचा होता. त्याच्यावर तिचा हक्क होता. पण प्रसादचा विचार वेगळाच होता. त्याच्या नजरेत इतर सगळ्या गोष्टी गौण होत्या. फक्त रूपाचाच चेहरा त्याला दिसत होता. सीमा हताश झाली. घरात सतत तणाव राहू लागला आणि एक दिवस तिची आई तिच्या घरी पोहोचली. सीमाने काही सांगितलं नव्हतं, पण आईला कळलं होतं. आई आली, पण काही करू शकली नाही. शेवटी तिच्यासमोर पदर पसरला. सीमाला कळून चुकलं. आता आई ही त्याच लोकांची भाषा बोलू पाहत आहे. कुणालाच तिची वेदना समजत नव्हती, अगदी आईलाही नाही. आईसमोर पडलेला पदर सीमाने हळूच खाली केला आणि म्हणाली. आई, मी तुझ्या पदरात काही टाकू शकत नाही. मी हे घर सोडून जाईन. तू माझ्याकडून काही मागू नकोस. मी काही देण्याच्या स्थितीत नाही. माझी नियती एकटी वाहत जाण्याची आहे आई. मी इथे थांबणार नाही. आईने विचारलं, कुठे जाशील? एकटं राहणं सोपं नाही. मी राहू शकते, पण ही मुली, त्यांना त्यांच्या वडिलांपासून दूर का ठेवते आहेस? सीमाचा आवाज कळवट झाला. मी त्यांना दूर करते आहे? मी? प्रसादने त्यांचा विचार केला का? त्यांच्या नशिबात वडिलांचे सुखच नाही. मी श्वास रोखून त्यांना बापाचं सुख देऊ शकत नाही. आई समजावत राहिली, पण सीमा ठाम होती. बस आई, काहीच करू शकत नाहीस तर निदान गप्प बस. आजवर इथे राहिले कारण हे माझं घर होतं, पण आता मी दयेवर नाही जगू शकत. रूपाला सांग, मी तिला माझा नवरा देऊन टाकला आहे. सीमा आईच्या मिठीत पडून फुटून फुटून रडू लागली. आईला सीमाची वेदना समजत होती, पण तीही थकली होती. या वयात तिच्यात कोणत्याही संघर्षाची ताकद उठली नव्हती. ती फक्त सगळं शांततेत संपावं एवढंच इच्छित होती. पण सीमा काय करणार? नवऱ्याला ती दुसऱ्याची वाटू तरी कशी शकेल? 6 महिने ती या परिस्थितीला सावरण्याचा प्रयत्न करत होती, पण आता ज्वालामुखी फुटलाच होता. त्याच्या लाभात जडून राख होण्यापेक्षा ती यातून बाहेर पडणं योग्य होतं. सीमाने घर सोडलं आणि 2 खोल्यांच्या एका घरात राहायला गेली. सगळी सोय ठीक होती, पण प्रसादच्या दुसऱ्या लग्नाची बातमी इथेही पोहोचली.
आईचा फोन घरात अनेकदा येत राहिला. आजही फोन वाजला, पण कोणी घरी नव्हतं. शेजारच्या त्रिपाठी सरांच्या मुलींनी सीमाला बोलावलं. सीमा असमंजस झाली. फोन घ्यावा का नाही? थोड्या वेळाने ती फोन उचलायला गेली, पण तो कट झाला. सीमा तिथेच बसून फोनची वाट पाहू लागली. डॉक्टर त्रिपाठी तिच्या मुलींशी बोलत होते, पण त्यांच्या नजरा सीमाकडेच होत्या. सीमाला अस्वस्थ वाटू लागलं. तिचा श्वास चढू लागला. ती उठून घरी निघणारच होती. तेवढ्यात फोन पुन्हा वाजला. डॉक्टर त्रिपाठींनी फोन घेतला. सीमाची आई होती. सीमा रिसिव्हर घ्यायला पुढे सरसावली आणि तिला जाणवलं. डॉक्टर त्रिपाठींनी रिसिव्हर देताना त्यांच्या बोटांनी तिच्या हाताला नकळत एक खोल स्पर्श केला. ही चूक नव्हती. सीमाने पटकन बोलणं संपवलं आणि जवळजवळ धावतच आपल्या घराकडे गेली. तासभर शांत बसल्यावर तिचा श्वास स्थिर झाला. तिला जाणवलं, घर सोडून बाहेर राहण्याचा तिचा निर्णय चुकीचा होता का? प्रसादने तिला सांगितलं होतं, या घरात राहा, इथेच राहा. पण तिने का ऐकलं नाही? तिच्या आत्मविश्वासाने तिला रोखलं होतं. तिला समाजावर विश्वास होता. ती ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवत नव्हती. पण आतापर्यंत तिला कधीही नवऱ्याने टाकलं नव्हतं. पण आता प्रसादने तिला सोडून दिलं होतं की तिने स्वतः त्याला सोडलं होतं? मग डॉक्टर त्रिपाठींच्या स्पर्शाने ती एवढी का घाबरली? ती जर इतकी निश्चयी होती, तर आता ती का हादरली? आता असे त्रिपाठी सरसारखे पुरुष अनेक भेटणार. कधीपर्यंत ती घाबरणार? बाहेर अंधार पसरला होता आणि कोणीतरी दार वाजवलं. सीमा पुन्हा भयभीत झाली. भीती आत खोलवर शिरण्याचा प्रयत्न करत होती, पण सीमा उठून संपूर्ण धैर्याने दरवाजा उघडून उभी राहिली. दरवाजाच्या समोर शेजारी राहणाऱ्या मिसेस शर्मा उभ्या होत्या. सीमाला उदास पाहून त्यांना शंका आली. त्यांनी कारण विचारले. तेव्हा सीमा रडू लागली आणि संध्याकाळी घडलेली घटना जशीच्या तशी त्यांच्यासमोर सांगितली. मिसेस शर्माच्या मदतीनेच तिला 15 दिवसांच्या आधी खोली मिळाली होती. सीमाने खोल श्वास घेतला आणि खोलीत ठेवलेल्या सामानावर नजर फिरवली. त्या खोलीत अनेक वस्तू होत्या आणि त्याचसोबत एक अटॅची होती, ज्याच्या तळाशी एक फोटो ठेवलेला होता. त्या फोटोत प्रसाद हसत होता. सीमा जेव्हा ती अटॅची उघडायची, तेव्हा तो फोटो ती नक्कीच पाहायची. त्या फोटोमध्ये असे काय होते? ती इतके जपून का ठेवते? तिला तो वारंवार पाहण्याची इच्छा का होते? ती तर प्रसादचा तिरस्कार करते. मगही तो फोटो तिच्या अटॅचीत कसा आहे? तिला जाणवले की तो फोटो केवळ अटॅचीतच नाही, तर तिच्या मनातही कोरला गेला आहे. कुठलीही लहान मोठी अडचण आली तरी ती पहिल्यांदा प्रसादलाच आठवत होती. हे कसं शक्य आहे? तिच्या मनात अजूनही प्रसादबद्दल काहीतरी शिल्लक आहे का? ज्यावेळी तिच्या मनात हे प्रश्न यायचे, तेव्हा ती स्वतःला समजवायची की असं काही नाही. हा फोटो मी स्वतःसाठी नाही, माझ्या मुलींसाठी ठेवला आहे. त्या मोठ्या झाल्यावर विचारतील, आई आमच्या बाबांचा चेहरा कसा होता? तेव्हा मी त्यांना हा फोटो दाखवेन. त्यांना सांगेन, हा आहे तुमचा बाबा. याच चेहऱ्याने तुम्हाला अनाथ केलंय. पण मग तिच्या मुली अनाथ होत्या आणि ती स्वतःच्या अस्तित्वालाच तिने नाकारलं होतं का? काय एवढंच महत्त्वाचं होतं? दुःखात प्रसाद, आनंदात प्रसाद, तिरस्कारातही प्रसाद. सीमा या विचारांनी गोंधळून गेली होती. ज्या प्रसादला ती जितकं नाकारायचा प्रयत्न करत होती, तोच तिला सतत आठवत होता. म्हणूनच अटॅची उघडली की सामानाआधी ती तो फोटो पाहायची. ती आता झोपू शकत नव्हती. उठून खिडकीजवळ आली. बाहेर अजूनही अंधार होता, पण पहाट व्हायला फारसा वेळ उरला नव्हता. गार वारा खोलीत झिरपत होता. तिने कपाळ खिडकीला टेकवले आणि दीर्घ श्वास घेतला. चालेल, कसा तरी अजून एक रात्र गेली. आज तिच्या मुलींच्या शाळेत वार्षिक समारंभ होता. तिने त्यांना उठवले आणि तयारीला लागली. परी आपले कपडे उलटसुलट पाहू लागली. तिने पाहिले की शाळेत अजून कोणती ड्रेस घालून गेली नाहीये, पण कितीही शोधलं तरी प्रत्येक ड्रेस ती आधी परिधान करून गेली होती. अखेरीस तिने एक जुना फ्रॉक काढला. चित्राने तो फ्रॉक तिच्या हातातून हिसकावला आणि म्हणाली, हा मी घालणार, तू दुसरा घाल. फ्रॉक मोठा आहे याची चिंता तिला नव्हती. फक्त परी तो घालू नये एवढंच तिला हवं होतं. काही दिवसांपासून चित्रा परीच्या वस्तू हिसकावते आणि तिला हरवण्याचा प्रयत्न करत होती. सीमाला याचं टेन्शन होतं. कदाचित म्हणूनच तिला हल्ली जास्त भीतीदायक स्वप्न पडत होती. सीमाला चित्राच्या जन्मावेळी मॅटर्निटी होममध्ये भेटलेल्या त्या बंगाली महिलेचे शब्द आठवले. त्या महिलेने तिला सल्ला दिला होता, मोठ्या बहिणीने धाकट्या बहिणीला केळी खाऊ घालावी, म्हणजे ती तिच्यावर द्वेष करणार नाही. तेव्हा सीमाला हा सल्ला फारसा पटला नव्हता, पण आता तिला वाटू लागले की कदाचित त्या महिलेचं म्हणणं खरं होतं. परी एवढी समंजस कशी झाली? अनवधानाने तिने चित्राला केळी खाऊ घातली होती का? शाळेच्या स्टेजवर एक कार्यक्रम संपताच दुसरा सुरू झाला. टाळ्या वाजत होत्या, पण सीमाचं मन त्याच विचारांमध्ये अडकून पडलं होतं. समारंभानंतर शाळेने सर्व मुलांना चॉकलेट आणि चिप्स दिले. मुलं आनंदाने घरी आली, पण सीमाचं मन अजूनही उदास होतं. ती बेफिकीरपणे घरकाम करत होती. परीने चित्राला विचारले, चित्रा चॉकलेट कसं लागतं? मस्त, खूप चांगलं. चित्रा खुशीत म्हणाली. तुला नाही मिळालं का? सीमाच्या हातातलं काम थांबलं. मिळालं होतं, मग तूही खाल्लंस ना? नाही, चित्राने मागितलं म्हणून तिला दिलं. अगं तिलाही मिळालं होतं ना? हो, पण तिला अजून खायचं होतं. मी तिला अर्ध देणार होते, पण तिने सगळंच घेतलं. चित्रा आता रडायला लागली होती. सीमाने त्या रात्रीचा निर्णय आपल्या मनात घट्ट केला.
तिच्या मुलींचं भवितव्यच आता तिचं सर्वस्व होतं. त्या दोघींना कुठल्याही कमतरतेची जाणीव होऊ नये, कुठल्याही परिस्थितीत त्या कमकुवत पडू नयेत. त्यांचं भविष्य उज्ज्वल करायचं हीच तिची जिद्द होती. त्या रात्री ती पहाटेपर्यंत झोपली नाही. सकाळी उठताच तिने स्वतःसाठी आणि मुलींसाठी नवीन आयुष्याची सुरुवात करण्याचा संकल्प केला. तिच्या हृदयात अजूनही काही जखमा होत्या, पण त्या तिला मागे ओढण्याऐवजी आता पुढे जाण्यास प्रेरित करत होत्या. सीमाने एका शाळेत नोकरीसाठी अर्ज केला, जिथे तिला थोडेसे पैसे मिळणार होते, पण ते पुरेसे होते तिच्या संसारासाठी. काही दिवसातच तिचं छोटंसं घर एका सुखावह जागेत बदललं. परी आणि चित्रा शाळेत आनंदाने जाणार होत्या आणि सीमाही आता हसत होती. एक दिवस संध्याकाळी ती खिडकीत उभी राहून सूर्यास्त पाहत होती. वारा हलकासा वाहत होता. आतून परी आणि चित्राचा हसण्याचा आवाज येत होता. त्या क्षणी तिला जाणवलं, ती खरोखरच जिंकली होती. ती आता कोणाच्या सावलीत नव्हती, कोणाच्या आधाराची तिला गरज नव्हती. ती स्वतःच्या बळावर उभी होती, तिच्या मुलींसाठी, स्वतःसाठी. आशा करते तुम्हाला आमची ही छोटीशी कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा, जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.